पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद. परमेश्वराची प्राप्तीसाठी सद्गुरूचं असलेलं अनन्यसाधारण महत्व, भक्ती नेमकी कशी आणि पूर्णत्वाला जाईल अशी कधी आणि कशी करावी, भक्ताचं नेमकं कर्म काय असतं आणि पूर्ण सद्गुरू कसा ओळखावा, अशा बऱ्याच काही गोष्टींची आपण चर्चा करतो. भक्तीमध्ये, ईश्वर प्राप्तीमध्ये आणि मनुष्य जीवन खऱ्या अर्थानं सार्थक व्हावं, आनंदी व्हावं, यासाठी मनुष्य जीवनातलं सद्गुरूचं अनन्यसाधारण जे महत्व आहे, हे सनातन काळापासून सगळ्या संत अवतारी पुरुषांनी ज्यांना सद्गुरू प्राप्त झाले आणि सद्गुरू प्राप्त करून ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून ज्यांनी पूर्ण भक्ती केली. माजी सद्गुरू माऊली बाबा हरदेवसिंहजी महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान से ही आत्मज्ञान संभव है. आता थोडासा विचार पडतो मनुष्याला. वास्तविक बऱ्याच आपण काय म्हणू, कल्पना वगैरे अनेक डोक्यामध्ये असल्या कारणानं सर्वसामान्य भक्तांचं कसं असतं की ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे थोडक्यात ईश्वराची ओळख झाली की सगळं संपलं, मी पूर्णत्वाला गेलो किंवा मी मुक्त झालो, मला मोक्ष मिळाला. पण असं नसतं. ब्रह्मज्ञान प्राप्त करणं ही भक्तीची सुरुवात असते. संसार सुरू करण्यासाठी जशी पतीची प्राप्ती ही सुरुवात असते, गृहस्थीची, संसाराची सुरुवात करण्यासाठी, आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर आत्मज्ञान प्राप्त करणं शक्य आहे असं बाबाजी म्हणायचे. आता आत्मज्ञान प्राप्त करणं म्हणजे काय? स्वतःला ओळखणे. ऐका, ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ओळखावे आपणाशी आपण, तया नाव ज्ञान. आता आपणच आपल्याला ओळखायचं म्हणजे काय करायचं? आता थोडस ढोबळ भाषेमध्ये, सामान्य भाषेमध्ये जर सांगायचं, तुमच्या आमच्या बोली भाषेमध्ये, तर मी आलो कुठून? मातेच्या गर्भात माझं रक्षण कुणी केलं? कुणी पिंड घडवला? जन्म प्राप्त झाला तर या मनुष्य जन्मामध्ये माझं कर्तव्य काय? काय केलं पाहिजे मी? ज्यानं माझा निर्माता हा परमात्मा प्रसन्न होईल, खुश होईल, आणि हा देह त्यागल्यानंतर जो सर्वांना त्यागायला लागतो, मला करायचं काय? कुठं जायचं आहे? म्हणजे काय माझं निश्चित मंजिल आहे, ठिकाण आहे, हे समजून घेणं, आणि मनुष्य जन्मातलं मुख्य कर्तव्य काय आहे माझं हे समजून घेणं, याला आत्मज्ञान म्हणतात. आणि हे आत्मज्ञान तेव्हाच संभव आहे, तेव्हा शक्य आहे, जेव्हा माझा निर्माता मला समजतो, ब्रह्मज्ञान मला प्राप्त होतं आणि स्वतःच्या सूक्ष्मतेची जाणीव होते. मनुष्याचा जर सगळ्यात मोठा काय म्हणू आपण शत्रू जर कोण असेल तर तो आहे अहंकार. अहंकारातून बाकीचे दुर्गुण येतात, आणि हा अहंकार त्यागल्याशिवाय ब्रह्मज्ञान मिळत नाही. आणि अहंकाराचा जर त्याग झाला तर मनुष्य जन्म आपोआप सुखी होतो, आनंदी होतो. म्हणून सगळ्या अवतारी पुरुषांनी, सगळ्या जगानं मान्य केलेल्या संतांनी सद्गुरूचं महत्व मान्य केले. त्यामुळं बरेच असे संत अवतारी पुरुष होते ज्यांनी सद्गुरूला
म्हणजे स्वतःपेक्षा म्हणण्यापेक्षा ईश्वरापेक्षा मोठं मानलं, देवापेक्षा सद्गुरूला मोठं मानलं. याचं कारण की सद्गुरुनाथा तू भेटलास म्हणून आम्हाला देव भेटला, म्हणजे तू अगोदर. तसं एक वचन आहे ना, ज्या ज्या स्थळी मन जाये माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. गुरु थोर म्हणावा का देव थोर म्हणावा, गुरु थोर म्हणावा का देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. समर्था वाटे, समर्थ रामदास म्हणतात, समर्था वाटे देवाहुनी गुरु थोर, जयाचे कृपे भेटे रघुराजवीर. ज्याच्या कृपेने हा रघुराजवीर भेटतो, ज्याच्या कृपेने परमात्म्याची प्राप्ती होते, असा सद्गुरु देवाहुनी मोठा आहे. म्हणून मी अगोदर देवाच्या अगोदर सद्गुरूचे पाय धरेन, असं रामदास महाराज म्हणायचे. म्हणजे हे जे सद्गुरूचं महत्व आहे, थोडक्यात काय, सद्गुरू प्राप्ती शिवाय भक्तीच होत नाही. आपण अनेक भ्रमात अडकून किंवा भक्तीचं काय म्हणू आपण, साध्यच आपण विसरतो. भक्ती करत असताना मला काहीतरी प्राप्त व्हावं, प्रपंचातली गृहस्थी मधली ज्याला आपण नाशिवंत माया म्हणतो, अशा गोष्टी प्राप्ती करण्यासाठी मनुष्य 99% भक्ती करत असतो. त्यामुळे तुम्ही कधीही पहा, प्रत्येक भक्त विशिष्ट देवांची, विशिष्ट तीर्थक्षेत्रांची, विशिष्ट पूजा विधींची, विशिष्ट काही ठिकाणांचं वर्णन करत असताना मी तिथे गेलो म्हणून मला हे प्राप्त झालं, हे आवर्जून सांगतात. पण हे त्यांच्या ध्यानातच येत नाही की परमेश्वराची प्राप्ती जी आहे ती अशा कारणासाठी नसतेच. ज्यांना आपण पूज्य मानून त्यांच्या ठिकाणाला, त्यांच्या समाधीच्या ठिकाणी, त्यांच्या नावानं बनलेल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जेव्हा जातो, तर त्या सज्जनाने, त्या अवतारी पुरुषांनी हे केलेलंच नव्हतं. त्यांनी यासाठी भक्ती केलेलीच नव्हती. आणि सगळ्या जगाला हे समजावून पण सांगितलं की भक्ती यासाठी नाही आहे. त्यामुळे सद्गुरूचं महत्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण असे भटकत राहतो, अज्ञानात भरकटत राहतो. संत एकनाथ महाराजांनी, ज्यांनी खूप रचना जगासाठी तुमच्या आमच्या मार्गदर्शनासाठी लिहून ठेवल्या, स्वतःचे अनुभव लिहून ठेवले, पण त्यांचं सद्गुरुनाथावरती, जनार्दन पंतांच्या वरती, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या वरती इतकी अतूट श्रद्धा होती की त्यांनी आपल्या जितक्या म्हणून रचना होत्या त्या सर्व रचनांच्या मध्ये जणू काही संत जनार्दन पंतांची रचना आहे असं सद्गुरूच्या नावाचा त्यांनी वापर केला. स्वतःचा कुठे उल्लेखच केला नाही. त्यांनी स्वतःचं अस्तित्व म्हणजेच माझा सद्गुरू, इतकी त्यांची उच्च कोटीची भक्ती होती. तर ते सद्गुरुनाथाबद्दल बोलताना सांगतात, गुरु परमात्मा परेशु. ऐकले की नाही आपण? कित्येक वेळा ऐकलंय, नेहमी ऐकतो. किती उच्च कोटीचं महात्म्य त्यांनी सद्गुरुनाथाचं लिहून ठेवले. गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास. म्हणजे सद्गुरु हाच परमात्मा आहे, परमात्म्याचा परमात्मा आहे, देवांचा देव आहे, असा ज्याचा दृढ विश्वास आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, असा ज्याचा दृढ विश्वास आहे, देवतयाचा अंकिला. मग परमात्मा हा ईश्वरा ब्रह्मांडाचा नायक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्याचा अंकित होऊन राहतो. आपण जे ऐकतो ना, मग देव भक्तांची पण कामं करतो. भक्तांची कामं करतो म्हणजे काय करतो? त्यांना स्वयंपाक करू लागत नाही, त्यांच्या शेतामध्ये राबायला मदत करत नाही, त्यांच्या घरात येऊन अन्नधान्य पिकवण्यासाठी मदत करत नाही, त्यांना मनोबल देतो. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतर, मनुष्य जन्माचं कारण त्याला सांगून दिल्यानंतर मनुष्य जन्म आनंदी बनवतो. देवतयाचा अंकीला, स्वये संचला त्याचे घर. भक्तांच्या घरामध्ये अशा ईश्वराचा मग संचार असतो. अशा भक्तांच्या घरामध्ये, अशा संत महात्म्यांच्या घरामध्ये म्हणजे काय, तर देव हा प्रेम स्वरूप आहे. मागे पण आपण या विषयावरती बोललो, मला वाटते 2 भागामध्ये आपण याच विषयावरती बोलत होतो की देव म्हणजेच प्रेम, प्रेम म्हणजेच देव. मग अशा भक्तांच्या घरात प्रेमच प्रेम नांदतं म्हणजे काय होतं, देव नांदतो. आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये स्वर्ग
म्हणजे अवतरलेला असतो. आनंदी आनंद, आनंदी आनंद. सुख येऊ द्यात अथवा दुःख येऊ द्यात. कारण पुन्हा पुन्हा मी सांगत असतो की सुखदुःखांचा, भौतिक ऐहिक सुखदुःखांचा परमेश्वराच्या भक्तीशी काहीही काडीमात्रही संबंध नसतो. आपण भ्रम तयार करतो की देव भक्तांची कामं करतो म्हणजे काय करतो? शेले विणू लागतो, शेणी थापू लागतो, कांदा भाजी खुडू लागतो वगैरे वगैरे. पण संतांनी ग्वाही काय दिली की देव तयाचा अंकिला स्वय संचला त्याचे घरा. त्यांच्या घरामध्ये स्वतः परमेश्वराचा संचार असतो. परमेश्वर तर सगळीकडे आहे, ह्या सगळ्या ब्रह्मांडात भरून राहिलेला आहे, पण त्यांच्याच घरामध्ये संचारला असतो. याचा अर्थ काय? मग महात्म्यांना नेमकं सांगायचं काय की तिथं तो काय म्हणू आपण त्याला कर्मरूपानं, संतांच्या मध्ये असलेल्या गुणांच्या रूपानं तो प्रगट असतो, स्वय संचलेला असतो. एका जनार्दनी गुरुदेव ग्वाही देऊन सांगतात ते. एका जनार्दनी, मग आम्ही उल्लेख केला जनार्दन पंत, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराजांचे सद्गुरू, ते त्यांच्या नावाचा उल्लेख करायचे. एका जनार्दनी गुरुदेव, येथे नाही बा संशय. म्हणजे गुरु हाच देव आहे, याच्यामध्ये तीळ मात्रही संशय नाही, शंका नाही. इतकं सद्गुरूचं महात्म्य आहे. पण आपण असं म्हणूया, अज्ञानापायी चुकीचे भ्रम पाळल्या कारणानं, चुकीचं मार्गदर्शन लावल्यामुळं, चुकीच्या गोष्टी, अफवा पण म्हणू आपण त्याला, आपण बऱ्याच अशा संत अवतारी पुरुषांचं जे होते त्यांना चमत्काराशी जोडून त्यांचं अवमूल्यन करतो. त्यांचं काय म्हणू आपण त्यांना, ते ज्यासाठी आले त्यांचं ते मूळ कारणच आपण लयाला घालवतो, अवमूल्यन करतो त्यांचं. तर आपण अत्यंत सावध राहू. आपण म्हणजे थोडक्यात हे करत असताना बुद्धीचा वापर करून संत नेमकं काय देण्यासाठी येतात, काय देऊ इच्छितात, आणि मला अशा संत महात्मांच्या चरणी जाऊन नेमकं काय प्राप्त करायचं आहे. एकच प्राप्त करायचं आहे, मला परमात्मा प्राप्त करायचा आहे. हे मनामध्ये ठरवून जो कोणी संतांच्या चरणी जातो त्यांचंच कल्याण झालं, त्यांचंच. पण बहुधा काय होतं, गावाच्या बाहेर कोणी संत किंवा स्वतःला साधू म्हणणारे सज्जन कोणी जर आपल्या गावामध्ये आले तर तुम्ही स्वतः पडताळ की आपण सुद्धा हे असंच केले ना. तर त्या संत महात्म्यांच्याकडं काही माय माऊल्या जरी गेल्या, तुमामासारखे काही सज्जन जरी गेले, भक्त गेले, मग त्यांना प्रसाद घेऊन जातो आपण, काही भेट वस्तू घेऊन जातो, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो. हे सगळं करत असताना आपण स्वतःलाच प्रश्न विचारला की अशा संत महात्मांना जाऊन हात जोडून आपण असं कधीतरी म्हणतो का की तुम्ही इतके सिद्ध पुरुष आहात, देवाचे लाडके आहात, देवाचे भक्त आहात, तर आम्हाला देव भेटवा, असं कधी म्हणतो का आपण? नाही. त्यांच्याकडे जाऊन आपण ही जी ऐहिक भौतिक सुखांशी निगडीतच गोष्टी त्यांच्याकडे मागत असतो. संत नाही त्याच्यात येत. तुकाराम महाराजांचं स्पष्ट वचन आहे, तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे तत्क्षणी. तात्काळ देव भेटतो, आणि देव भेटवणे इतकंच संतांचं काम असतं. बाकी कशासाठी संत येत नाही. म्हणून संत अवतारी पुरुष सांगतात की सद्गुरूचं महत्व अनन्यसाधारण आहे, आणि हे ज्यांना समजलं त्याने आपलं कल्याण करून घेतलं, जीवनाचं सार्थक त्याने केलं. जसं अवतारवाणीचे एक सुंदर वचन आहे की सद्गुरु प्राप्ती कशासाठी करायची, सद्गुरूच्या कडून आपल्याला नेमकं काय प्राप्त होतं, हे सगळं अवतारवाणीमध्ये बाबा अवतारसिंहजी महाराजांनी खूप सुंदररित्या समजावून सांगितलं. आणि मग सद्गुरूच्या चरणी जे भक्त जातात त्यांच्याबाबत सुद्धा अवतारवाणीमध्ये एक शब्द छान आहे, तो आपल्या चरणी ठेवेन मी. उस जन का है गुरु सहारा, उस जन का है गुरु सहारा, जिसका और
सहारा नहीं, उसका ही है गुरु गुजारा, उसका ही है गुरु गुजारा, जिसका और गुजारा नहीं, उस जन का। बिन सतगुरु के पापी जन को कोई कंठ लगाता नहीं, बिन सतगुरु के पापी जन को कोई कंठ लगाता नहीं, बिन सतगुरु के मैले मन का कोई मैल गवाता नहीं, बिन सतगुरु के मैले मन का कोई मैल गवाता नहीं, उस जन का है गुरु सहारा, जिसका और सहारा नहीं, उस जन का। कहे अवतार गुरु की कृपा, जब तक के हो जाती नहीं, कहे अवतार गुरु की कृपा, जब तक के हो जाती नहीं, तब तक कभी भी मूर्ख मन को राह जीवन की आती नहीं, तब तक कभी भी मूर्ख मन को राह जीवन की आती नहीं, उस जन का है गुरु सहारा, जिसका और सहारा नहीं, उसका ही है गुरु गुजारा, जिसका और गुजारा नहीं, उस जन का। किती सुंदररित्या शहनशाहजीने आपल्याला समजावून सांगितलं की ज्याचा कोणी नाही त्याचा सद्गुरू असतो. मग सगळ्या संत महात्मांची चरित्र काढून पहा. समाजाने त्यांना छळलं, त्रास दिला, अवहेलना केली, खूप काही केलं, पण त्यांचा सहारा बनला त्यावेळी त्यांचे सद्गुरुनाथ. त्यामुळं हे समजून जर आपण केलं ना तर खूप आनंद येतो जीवनामध्ये. खरी भक्ती कळते, ईश्वराशी अतूट नातं निर्माण होतं आणि आपण जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो. त्यामुळं या विषयावर आपण बोलत राहू आणि पण छान छान गोष्टी ज्या काही मला सांगता येतील त्या मी सांगत राहीन. पण जो माझा उद्देश आहे की तुमच्या मधला हा विवेक जागा व्हावा, तुमच्या मधला हा भक्तिभाव जो संत महात्मांना अभिप्रेत आहे, जो धर्मग्रंथांना अभिप्रेत आहे, तो जागा व्हावा आणि तुम्हाला सत्याचं ज्ञान व्हावं, तुम्ही सत्याशी जुडावं, हा माझा मूळ उद्देश आहे. प्रेमाने बोला. ध्यान निरंकार जी.